आणि या ठिकाणी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी सर्व अनुयायांचे स्वागत करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। अनुयायांसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे। प्रथम आपण वाहतुकीच्या मार्गांची माहिती घेऊ। सातारा कोल्हापूर वरून येणारे अनुयायी तसंच पुण्यातील कात्रज आणि स्वारगेट भागातून येणारे अनुयायी कात्रज, हडपसर, सोलापूर हायवे, थेऊर फाटा ते केसनंद मार्गे खंडोबा माळपर्यंत येतील। तसंच सोलापूरकडून येणारे अनुयायी हे सोलापूर हायवे, थेऊर फाटा, केसनंद मार्गे खंडोबा माळ या पार्किंगला येतील। मुंबईवरून येणाऱ्या अनुयायांनी तळेगाव, चाकण, शिक्रापूर या मार्गाने किंवा पुण्यातून लोणीकंदपर्यंत यावे। नाशिकवरून येणाऱ्या अनुयायांनी नारायणगाव, चाकण, शिक्रापूर या मार्गाने यावे। मराठवाड्यातून येणाऱ्या अनुयायांनी छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, शिक्रापूर मार्गे यावं। तसंच पुण्यावरून येणाऱ्या अनुयायांनी लोणीकंदपर्यंत यावं। पुण्याच्या बाजूकडून येणाऱ्या टू व्हीलर्स करता पेरणे तुळापूर फाटा येथे प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली। आळंदी मार्गे मोठ्या वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली असून लहान वाहने ही फुलगाव सैनिक शाळेपर्यंत येतील। लोणीकंद आणि शिक्रापूर तसंच खंडोबा माळ व फुलगाव सैनिक शाळा येथून पुढे खासगी अथवा इतर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येईल। या ठिकाणी प्रशासनाने प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था केली। लोणीकंद येथे आपले घरच्या समोर पार्किंग तर खंडोबा माळ आणि फुलगाव सैनिक शाळा येथे पार्किंग आणि अहमदनगर बाजूकडून अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिक्रापूर येथे जीत ढाब्याच्या समोरील वक्फ बोर्डाच्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली। तसंच शिक्रापूर येथेच मुंबई, ठाणे येथून चाकण मार्गे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी जाधव पार्किंग, चाकण रोड येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली। या ठिकाणी तुमची वाहनं सुरक्षित राहतील याची काळजी प्रशासन घेईल। या ठिकाणी टू व्हीलर्स, फोर व्हीलर्स तसंच बस आणि ट्रकसाठी पार्किंगची सुविधा करण्यात आली। पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट्स, अँब्युलन्स, फायर ब्रिगेड, हाय मास्टचे लाईट्स, वॉच टॉवरची सोय प्रशासनातर्फे करण्यात आली। पार्किंगमध्ये आपण आपली खासगी वाहनं पार्क करून DFMD प्लाझा मधून पिकअप पॉइंटवर यायचं। येथे पोलीस मदत केंद्र उभारण्यात येणार आहे। इथून पुढे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपल्यासाठी बसेसची सोय केली। या बसमध्ये बसून आपण विजयस्तंभ अभिवादन करण्यासाठी जाऊ शकता। शिक्रापूर येथून निघणारी बस आपल्याला कोरेगाव बाजार मैदान येथे सोडेल, तर लोणीकंद येथून निघणारी बस आपल्याला जुन्या टोल नाक्यापर्यंत सोडेल। इथून पुढे आपल्याला विजयस्तंभापर्यंत चालत जायचं। कार्यक्रमस्थळी अभिवादन करून आपण परत याच ठिकाणी बसमध्ये बसून जिथे आपले खासगी वाहन पार्क केले आहे त्या ठिकाणी जाऊ शकता। अभिवादन सोहळा घर बसल्या पाहता यावा यासाठी शासनामार्फत या सोहळ्याचे दूरदर्शन तसंच समाज माध्यमांवर थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली। खराडी बायपास ते शिक्रापूर हा मार्ग 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। यासाठी पर्यायी मार्ग असे असतील: चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल। फक्त अनुयायांना या मार्गावर प्रवेश असेल। अहमदनगरकडून पुणे, मुंबई येथे जाणारी वाहनं ही शिरूर, भावरे फाटा, भावरे, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर या मार्गे पुण्याकडे येतील। पुणेकडून अहमदनगरकडे जाणारी वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर, पुणे सोलापूर हायवे रोडने चौफुला, केडगाव मार्गे भावरे, शिरूर, अहमदनगर रोड अशी जातील। सोलापूर रोडवरून आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने, माल वाहतुकीची वाहने ही हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील। मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक वाहने ही वडगाव, मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जाते। मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी हलकी वाहने उदाहरणार्थ कार, जीप ही वडगाव, मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगर अशी जाते। जिल्हा प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे। आपणही जिल्हा प्रशासनाला मदत करून हा सोहळा शिस्तबद्धरित्या व संयमाने पार पाडावा ही नम्र विनंती। धन्यवाद।